महाराष्ट्रातील अनेक मठ आणि मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा लावलेला आहे। त्यामुळे मठ मंदिरांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे। हे षडयंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदाच रद्द झाला पाहिजे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केले। 28 मार्च रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याच्या अंतरी मलकापूर येथील स्वयंभू महादेव मंदिरात स्वयंभू महादेव मंदिर अंतरी मलकापूर, महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री चंडिका देवी संस्थान कुरणखेड आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त वतीने महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत अशोक पात्रीकर यांची उपस्थिती होती। या अधिवेशनाला अंतरी महादेव संस्थानचे अध्यक्ष अरविंद देठे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अनुप जयस्वाल, हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोडकर, हरिभक्त परायण श्री रमेश इस्लापे पारस, हरिभक्त परायण वासुदेवराम महल्ले, राम भारती महाराज, चांगेफळ आश्रम, शुकदास गाडेकर, उज्ज्वल देशमुख आदी मान्यवरांसह अकोला जिल्ह्यातील 400हून अधिक मंदिरांचे विश्वस्त प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता राम रतन घावट, अकोला। नमस्कार। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्र न्यास आणि मंदिरांची पहिली सभा आज दिनांक 28 तारखेला स्वयंभू महादेव मंदिर येथे संपन्न होत आहे। मी सर्व पत्रकार बांधवांना आणि विश्वस्तांना ज्यांच्याकडे आम्ही पोहोचू शकलो नाही त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावे। जवळजवळ 450 मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो अकोला जिल्ह्यातील। ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्यांना विनंती की त्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावे। सर्व विश्वस्तांना आणखी विनंती की या निसर्गरम्य परिसरात स्वयंभू महादेवाच्या पावन भूमीमध्ये आणि या निसर्गरम्य परिसराचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेता येईल। त्यामुळे आपण या कार्यक्रमासाठी अवश्य यावे।